मार्गान मार्च केल्ली 1930 त्या कोस्टल लायनीचेर आमी मार्च केल्ले आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आसता तेन्ना तेणी कशें नेतृत्व केलें आणि गांधीजी वांगडा गांधीजी एकटो चलप आनी तेच्या वांगडा इतले लोक आणि मागीर तेच्या वांगडा खुबशे हजारांनी लोक येत जाले तेका आणि तो सॉल्ट यात्रा तेणी दांडी वचून तेणी हातीन पिंच ऑफ सॉल्ट घेवन आपल्या तोंडाक लावन ती सॉल्ट यात्रा तेणी समाप्त केली म्हणजे टॅक्स ज्या परिस्थितीन ब्रिटिशांनी लायिल्ले ते टॅक्स लावंक जायना आमच्या भुमीचेर आमची सॉल्ट तयार जाता आमकां भुमीचेर तयार केला सिवील डिसओबिडियन्सा खातीर तो मुवमेंट आशिल्लो साऊथ आफ्रिकेक आशिल्ले तेन्ना ते इंडियन आयले ते 1915 आयले तेन्ना विनोबा भावेन आनी तेका ते हिंदुस्थानाचे बाबा सगळे दौरा करूंक पळय आयज परिस्थिती कशी आसा तेणी पळयलें तेन्ना ताका दिसलें की आयचे लोक हांगा सगळे गरीब आसा इलिटरेट आसा आणि तेणी त्याच्या घराघरान वचून परिस्थिती पळयली तेणी कोणाच्या घरान गेल्या नंतर तेणी एक एग्जाम्पल घेतलें की जेन्ना तिची चली आयली तेन्ना ती एक साडी घालून आयले त्याची आवय आली तेन्ना तीच साडी घालून आयले तेन्ना विचारलें तेणी ती जाल्यार ताका कळ्ळें की ह्या लोकांची परिस्थिती काय तेन्ना तेणी कपड्यांचो त्याग केलो असलो गांधीन अहिंसा आणि सत्ताचो मार्ग आनी मॉरल रूल म्हण सांगलें तेणी आणि गांधीजी वॉज अ डिटरमंड आयज परिस्थिती कशी आसा तुमी इक्वेशन पळयत जाल्यार 90% ऑफ द वेल्थ इज इन द हँड्स ऑफ 5% ऑफ पीपल आणि 5% वेल्थ आसा ती 95% ऑफ द पीपल वांगडा आसा जाल्यार इक्विलिटी खंय ना इक्विलिटी हाडपा खातीर ओबीसीची तुमचो पक्ष हांगासर गांधी स्टॅच्यू कडेन गांधीचे मीठ सत्याग्रह ताका 195 वर्सां जाली 1930 सालान तो गांधीन सत्याग्रह केलो त्या निमित्त आयज हांगासर गोवा प्रदेश काँग्रेसचे हे ओबीसी चे सेल आसा तेजे चेअरमॅन आसा आणि ते मुरगांव म्युनिसिपालिटीचे माजी नगरसेवक बरोबर न्हू हय ते आयज तेंचे एक ल्हानशी मुलाखत घेता आयच्या प्रोग्रामाच्या बद्दल मातशें दोन सांगता आयचो प्रोग्राम कसो जालो म्हटल्यार एक गोष्ट म्हणजे की 75th इयर जेन्ना सेम दांडिया सेलिब्रेशन केल्लें काँग्रेस पार्टीन ऑल इंडिया लेवलाचेर तेन्ना एक स्टेटांतल्यान दोग जाणांक सिलेक्ट केले तेतून हांव एक लक्की मनीस जातलो आनी हांव पार्टिसिपेट जाल्लो आनी ती साबरमती गांधीची जी आश्रम आसा थंयसून सुरू केल्ली आनी तेंच्या वांगडा आमकां 78 लोक आसलेले त्या स्टेटींतल्यान दोग जाण बाकीचे लोक आशिल्ले खंयच्या वर्सा ते म्हाका दिसता 2004 अशें आयज 95 जाल्यार तेन्ना 75 म्हणजे 20,000 10 वर्सां जाली 20 वर्सां पयलीं तेन्ना आमच्या पार्टीचे प्रेसिडेंट तेन्ना लुईजीन अपोजिशन लिडर आसले आणि शांताराम बाबा ते आयिल्ले आणि आमचो मेन ऑर्गनायझर कन्वेनर फॉर दी दांडी मार्च वॉज सुनील दत्त तो पयलींचो आमचो एक्टर आणि तो आमच्या काँग्रेस पार्टीचो वेल विशर कोण सुनील कौटणकर सुनील दत्त सुनील दत्त जाणा हिरो आणि तो काँग्रेस पार्टीन तेन्ना आमकां मेंबर आसलेलो आसा जाल्यार त्या नेतृत्वाचेर आणि बाकीचे जे वरिष्ठ लिडर आमचे ऑल ओव्हर इंडियातल्यान पार्टिसिपेट जाल्ले येयल्ले आणि ती दांडी मात्र जे गांधीजी जो मार्गान मार्च केल्ली 1930 त्या कोस्टल लायनीचेर आमी मार्च केल्ले आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आसता तेन्ना तेणी कशें नेतृत्व केलें आणि गांधीजी वांगडा गांधीजी एकटो चलप आनी तेच्या वांगडा इतले लोक आणि मागीर तेच्या वांगडा खुबशे हजारांनी लोक येत जाले तेका आणि तो सॉल्ट यात्रा तेणी दांडी वचून तेणी हातीन पिंच ऑफ सॉल्ट घेवन आपल्या तोंडाक लावन ती सॉल्ट यात्रा तेणी समाप्त केली म्हणजे टॅक्स ज्या परिस्थितीन ब्रिटिशांनी लायिल्ले ते टॅक्स लावंक जायना आमच्या भुमीचेर आमची सॉल्ट तयार जाता आमकां भुमीचेर तयार केला सिवील डिसओबिडियन्सा खातीर तो मुवमेंट आशिल्लो आणि गांधीजीन ज्या प्रमाणे जी यात्रा केल्ली आणि तेतून आमी पार्टिसिपेट जावप म्हणजे आमकां एक व्हडलेपण आणि तेन्ना आमी लकी म्हणटा इज मोहनदास टू महात्मा जावप हे गांधीजीचो मार्ग जे सत्याग्रहान तेणी सुरू केलो बाकी मागीर तेणी सिवील डेज मुवमेंट केलो मागीर तेणी 1942 जो मुवमेंट केलो तेच्या खातीर ब्रिटीश चलो छोड़ के इंडिया तेतून ज्या प्रमाणे आणि काँग्रेस पार्टीन तिचे नेतृत्व पयलें आणि तो एक अशें आसलो की तेणी अष्टांग योगाचे यम नियमाचें पालन केलें म्हणजे सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य आणि हे मार्गाचेर तो वचपी तेचे मागीर तेणी हितून केले आमचे नियमान कशे आशिल्ले शौच मागीर स्वाध्याय समर्पण आणि त्या प्रमाणे त्या हितून तेणी ते करून जो हे केले आणि जेन्ना तुमी पळयलें आसतलें की जेन्ना ते साऊथ आफ्रिकेक आशिल्ले तेन्ना ते इंडियन आयले ते 1915 आयले तेन्ना विनोबा भावेन आनी ताका ते हिंदुस्थानाचे बाबा सगळे दौरा करूंक पळय आयज परिस्थिती कशी आसा तेणी पळयलें तेन्ना ताका दिसलें की आयचे लोक हांगा सगळे गरीब आसा इलिटरेट आसा
आणि त्यांनी त्या घराघरानं वचून परिस्थिती पळयली. त्यांनी ते कोणाच्या घरान गेल्यानंतर त्यांनी एक एक्झाम्पल घेतलं की जेन्ना तिची चली आयली तेन्ना ती एक साडी घालून आयली, तिची आवय आयली तेन्ना तीच साडी घालून आयले. तेन्ना विचारलें तेणें ती जाल्यार ताका कळ्ळें की ह्या लोकांची परिस्थिती काय. तेन्ना तेणी कपड्यांचो त्याग केलो. असलो गांधीन अहिंसा आणि सत्याचो मार्ग तेणें मॉरल रूल म्हणून सांगलें तेणी. आणि गांधीजी वॉज अ डिटरमंड आणि गांधीजी वॉज म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन फ्रॉम नर्स भगवान त्याला जाने वाली यात्रा करची म्हणटा तो गांधी. आणि वॉज अ मॅन ऑफ मिलियन. आयज भविश्याचो भूतकाळ जर पळोवंक जाल्यार गांधी भाशेन मनीस जावपाक व्हेरी डिफिकल्ट आसा. आणि त्या भाशेन मनशाची गरज आसा. आयज तुमी पळयताला तेन्ना आमकां दिसलें की गांधीजीच्या मार्गाचेर वचत जाल्यार आमकां फ्रिडम मेळटा. आणि ते फ्रिडम आमकां आयज मेळ्ळें. आमी हिंसा केली जाल्यार इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू गेट फ्रिडम. आयज तुमी पळयता आसतले रशिया आणि युक्रेनाची वयर कितली वर्सां जाली आणि आयज ते पीस मागता. जर तेंच्यांनी पयलींच जर गांधीजीचो अहिंसाचो मार्ग केलो जाल्यार आयज खंय तरी कंट्री आनी देश आमचे बरे आसताले. जाल्यार अहिंसाचो मार्ग आपणावपाक जाय आणि सत्य मार्ग तुमची हायस्ट मॉरॅलिटी वाडटा. आणि तितून तुमी आयज पयलें आसतलें गांधीच्या मागीर कितले लिडर केले पण कोणाक याद करता आमी गांधीजी त्या वर्ल्डान ताका याद करता. म्हणून गांधीचो मार्ग करपाक जाय जाल्यार म्हाजी एक काँग्रेस पार्टीकूय एक हें आसा रिक्वेस्ट आसा की काँग्रेसीन जे लोक आतां मदीं आयिल्ले पण तेंच्यांनी प्रिंसिपल काँग्रेसीची सारकी वाचूंक ना. गांधीजीचे वाचून ऑटोग्राफी एटलीस्ट गांधीजीची ऑटोग्राफी जी बरयली तेचेर मातशें म्हणजे सत्याचेर आनी अहिंसाचेर तुमकां कशे प्रयत्न केल्यान तुमचें आयुश्य कशें वाडोवंक शकता आणि तुम्ही पवित्र कशे तुम्ही हायस्ट मॉरॅलिटीर जावन तुम्ही सत्य कशें पालन करूं शकता. तुमच्या आत्माक तुम्ही सुखी कशें आणि आनंदीत दवरूं शकता तो मार्ग दिवपी गांधीजी. आणि चोपडेकर एक विचारता तुम्ही आता काँग्रेसीच्या ओबीसीच्या सेलाचेर आहात. 2027 आता इलेक्शन 2 वर्सां. तुम्ही राजकारणी आसा, समाज कार्यकर्ते आसा आणि ओबीसीचे एक भंडारी समाज मेन घटक आसा गोंयांत. तेजे मेन एक नेते म्हटल्यारूय जाता, नेते आसा. आता 27 ओबीसीक कशें कितें वांटप करतले तुमी? ओबीसीचे तुमी पयलें आसतलें की आयज परिस्थिती कशी आहा. तुमी इक्वेशन पळयत जाल्यार 90% ऑफ द वेल्थ इज इन द हँड्स ऑफ 5% ऑफ पीपल. हय. आणि 5% वेल्थ आसा ती 95% ऑफ द पीपल वांगडा आसा. जाल्यार इक्विलिटी खंय ना. ती इक्विलिटी हाडपा खातीर ओबीसीची तुमचो पक्ष कितें तरी हेजेर प्रयत्न करतले? दक्ष प्रधान आमचो ओबीसीचो आमचो नॅशनल लिडर आयलो तेजेर आमी धाकटें कन्वेन्शन केल्लें. आणि त्या कन्वेन्शनान तेणी एक्सप्लेन केल्लें कशें कितें अशी धोरणां कशी बांदप. ओबीसीच्या लोकांक आयज आमचे ओबीसीचे लिडर तुमी पळया खंय आसा. आयज आमच्या असेंब्लीनूच परिस्थिती पळया कशी चल्ल्या ती. आमच्या ओबीसीची लिडरांक पोर्टफोलियो कसलो आहा तो बारीक पोर्टफोलियो दिल्ली. आणि ओबीसी लिडरूय कितले आहा कमी आहा. म्हणजे आयज ओबीसीचे लोक हांगा आसा 60 to 70% लोक ओबीसीचे आहा. टॅक्स पयर आमी करता. गव्हर्मेंट चलोवपाचें आमच्या लोकांचेर प्राधान आसा. तरी पूण आमच्या लोकांक नेतृत्व ना आणि लिडरशीप ना आणि आमच्या लोकांक खंय तरी जागो ना. तो बळकट करपाचें आणि तो जागो हाडपा नेक्स्ट सिजन आमचे मेजॉरिटी लोक 60 to 70% आमचे ओबीसीचे लिडर आसो. ओबीसीचो आमचो चीफ मिनिस्टर जावचो. त्या मार्गान आमी काम सुरू केलें आणि त्या मार्गान आमी काम करतले. तुम्ही स्ट्रेस करतले 72%. 100% की एटलिस्ट आमकां आतां रिजर्वेशनाचे इश्यू पळय जाल्यार आमच्या ओबीसी लोकांक रिजर्वेशनान इवन खुबशे कडेन आमकां गोश्टीन स्कॉलरशिपाक फाटीं दवरलेले आसा. आमच्या एज्युकेशनल लेवलाचेर आमकां तितलें प्रोत्साहन दिना. ओबीसी रिजर्वेशनूय आमकां दिना. आणि जे आतां टिबल टेस्ट एक्चुअली फॉलो करपाक हेका ह्या इलेक्शनाक येता ते आतां जाल्यार ते तेंच्यांनी लागू करूं ना. तेचेर आमची चळवळ सुरू जातली आणि ओबीसीच्या लिडरांक आमी फुडें हाडप. आणि एक विचारता ऑलरेडी SC हितून पेडण्या रिजर्वेशन आसा. ST हितून ते 4 मागता आणि ओबीसी कितले मागतले तुमी डिमांड करचे ना? ओबीसीन आमकां पंचायतीन आणि हेतून दिल्या पण तितलेच त्याच्या पर्सेंटेज चड मागपाक आमी ट्राय करता. तेजो मुवमेंट चालू आसा तो आमकां असेंब्लीन म्हणून ती असेंब्ली आमकां आमची येवंक जाय. तेच्या पयलींच मुवमेंट स्टार्ट करतले आमी. आणि मेजॉरिटी आमचे लोक गेल्या नंतर आमी वील सी दॅट इन पार्लमेंटान अप्रूव्हल जाल्यार आमकां ओबीसी रिजर्वेशन गोंयांत मेळपाक जाय. या थँक्यू श्री.